जगभरात जैवविविधतेचे जे हॉटस्पॉट आहेत त्यामध्ये असंख्य हंगामी वन्य फुलांसाठी भारतातील कासचं पठार हे ओळखलं जातं। मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहताय तो आहे यवतेश्वरचा डोंगर आणि कास पठाराचा रोड कासपाशी तुटल्यामुळे रस्ता बंद केला आहे, त्याच्यामुळे तिकडे जाऊन देत नाही। हे पठार साधारणतः 1200 मीटर उंचीवर वसलेलं आहे व त्याचं क्षेत्रफळ अंदाजे 10 चौरस किलोमीटर आहे। कासमध्ये फुलांच्या वनस्पतींच्या 850हून अधिक प्रजाती आहेत। यामध्ये ऑर्किड्स, कारवी यासारखी छोटी झुडपे तर ड्रॉसेरा इंडिका सारख्या मांसाहारी वनस्पतींचा देखील समावेश होतो। कास पठार हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील ज्वालामुखीच्या खडकांपासून बनलेलं पठार आहे। ते पश्चिम घाटाच्या जैवविविधतेच्या क्षेत्रामध्ये येते। कास पठार हे जागतिक नैसर्गिक वारसा स्थळामध्ये येते। साताऱ्यापासून कास पठारचे अंतर अंदाजे 25 किलोमीटरवर आहे। इथं जवळच कासचा 100 वर्षापूर्वी बांधलेला तलाव आपल्याला पाहायला मिळतो। तो सायपन पद्धतीने साताऱ्यातील पश्चिम भागाला पाणी पुरवठा करणारा एक मुख्य दुवा मानला जातो। कासच्या तलावातून बाहेर पडणारा सांडवा पुढे धबधब्याच्या स्वरूपात आपलं रौद्र पण सुंदर रूप आपल्याला दाखवतो। तोच आहे भांबवली किंवा वजराई धबधबा। आज आपण भांबवली किंवा वजराई धबधब्याला भेट द्यायला जायचं आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि आपण आलोय धुक्यात आणि माझ्यासोबत आहे माझा बेस्ट फ्रेंड, कॉलेज फ्रेंड अमर। आणि अमरला घेऊन मी आज आलोय। माझ्या मागे कास दिसतंय म्हणजे आपण साताऱ्यात आलोय। यस, आपण आलोय साताऱ्यात आणि साताऱ्यातला आपला आजचा व्हिडिओ स्पेशल आणि खास होणार आहे, कारण की अमरसोबत मी आता कासला आलोय। कास बघणार आहे थोडंसं, कास पठार, आणि अजून फुलं आलेली नाही आहेत, त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल। चलो मग जाऊया आपण। तर फुलं अजून दिसत नाही आहेत, आम्ही फुलं नाहीत शोधत, आम्ही वेगळं काहीतरी बघायला आलोय। वाट थोडीशी वाकडी आहे, चिखल आहे थोडासा, कारण की कासमध्ये रस्ता खूप उकरला होता, तुटला तो, त्याच्यामुळं नवीन रस्ता काढला थोडासा आणि तिथं थोडीशी अशी वाट आहे, त्याच्यामुळं मी उतरलो। अमर गाडी चालवा लागलाय। अमर आणि मी कॉलेजमध्ये एकत्र होतो। माझं कॉलेज कंप्लीट झालं साताऱ्यामध्ये, त्याच्यामुळं सातारा मला खूप जवळच आहे। खूप मजा येते साताऱ्यात आल्यावर, सगळेच जुनी आठवणींना उजाळा मिळतो। शिवाय आज मी बसनं आलो, त्याच्यामुळं स्टँडवर उतरलो। स्टँड पण बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळालं। बाय द वे मित्रांनो, माझ्यासोबत आहे माझा फ्रेंड, कॉलेज फ्रेंड ॲडव्होकेट अमर अडसुळे, आणि आम्ही आत्ता आलो आहे कासमध्ये। आणि कासपासून जवळ असलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा धबधबा ज्याला म्हणलं जातं असा वजराईचा म्हणजे भांबवलीचा धबधबा पाहायला आलो आहे। भांबवली नावाचं इथं गाव आहे आणि धबधब्याचं नाव आहे वजराई, परंतु धबधब्याला बऱ्याचदा भांबवलीचा धबधबा म्हणून देखील ओळखलं जातं। तर या धबधब्याला येण्याकरता तुम्हाला त्या समोरच्या गावात जावं लागतं। तिथून भांबवलीतनं तुम्हाला आत असं चालत यावं लागतं धबधब्याला। परंतु मी आज तेवढा ट्रेक नाही करणार, कारण की माझं शेड्यूल थोडंसं टाईट आहे। मी ॲक्च्युली दुसऱ्या कामासाठी आलो आहे साताऱ्यात, त्याच्यामुळं ते करून जाणार आहे। मग म्हणलो चला यार, एवढा हसीन मोसम आहे तर मस्तपैकी जरा धबधबा बघून येऊया, कारण की कासला येऊन बरेच दिवस झाले। कासला अजून फ्लॉवर्स आले नाहीत। फुलांचा जो सीझन आहे कासचा तो खूप अप्रतिम असतो। तो प्रॉबब्ली सप्टेंबर ऑक्टोबर नंतर येतो आणि खूप मस्त फुलं पाहायला मिळतात। तर तुम्ही कासला जर आला तर नक्कीच कासला भेट द्या।
कास पठार पहा, कासची फुलं पहा, तुम्हाला प्रचंड आवडतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कचरा नाही करायचा, कारण की आपला भाग आहे, आपला हेरिटेज आहे, तर ते स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं. मी तुम्हाला बोललो ना की धबधबा खूप सुंदर दिसतो. फक्त एकच आहे की धबधब्याला चालत जायचं असेल तर गावातून खाली चालत जावं लागतं. साधारणतः अर्ध्या पाऊण तासाचा ट्रेक आहे आणि 2-3 किलोमीटर अंतर आहे. मी जरा शॉर्टकट मारला, धबधब्याच्या वरूनच डायरेक्ट तुम्हाला धबधबा दाखवला, कारण की वेळ कमी आहे, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. पण खूप सुंदर धबधबा आहे, मस्त आहे, 3 टप्प्यात पडतो आहे. अमरसान माझं बोलणं चालू होतं की जोग फॉल मोठा का, वज्राई तर डेफिनेटली जोग फॉल खूप मोठा आहे. वज्राईची उंची जी आहे ती 3 टप्प्यात पडतो आहे वज्राई. तर 3 टप्प्याची टोटल काउंट केलं तर तेवढा होतो. जोग फॉलचा सिंगल ड्रॉप आहे तो 833 आहे आणि खूप मस्त आहे. हा देखील धबधबा साताऱ्यात राहिला होतो त्याच्यामुळं साताऱ्यात बराच फिरलो, पण वज्राई आजच पहिल्यांदा पाहिला. याच्या आधी आलो होतो, बऱ्याच वेळा इथं फिरलो आहे, पण धबधबा बघण्याचा योग नाही आला. आज म्हणलो चला यार हक्कानं धबधबा बघू. आपल्या भागातला इथं आपण बघितलंच पाहिजे आणि आपल्याला माहीत पाहिजे. साताऱ्यात खूप सुंदर ठिकाणं आहेत, एकसे एक बडकर ठिकाणं साताऱ्यात तुम्हाला पाहायला मिळतील. जसं की कास बामनोली आहे, चाळकेवाडी, ठोसेघर आहे, वज्राई आहे, जर्नेश्वर आहे किंवा वाईचा पट्टा आहे, खूप सुंदरच आहे वाईचा पट्टा. पाचगणी महाबळेश्वर आहे, पाटणचं खोर आहे, खूप सुंदर आहेत. तर ही सगळी ठिकाणं मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आपल्या. परंतु त्याच्या आधी लक्षात ठेवा, सबस्क्राईब करा, तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील. दुसरी गोष्ट, आपण जी आपल्या भागातली ठिकाणं फिरणार आहे, या ठिकाणी काय होतं, यूट्यूब इंस्टाग्रामवर ही ठिकाणं आल्यानंतर खूप पब्लिश होतात आणि परत कचरा व्हायला सुरुवात होतं. तर ते नाही आपण करायचं. बी अ रिस्पॉन्सिबल टुरिस्ट. तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपण जबाबदार नागरिक आहे आणि आपल्या भागातला आपला भाग, आपलं ठिकाण आपणच स्वच्छ ठेवायचं. दुसरं कोणी येऊन नाही ठेवणार यार. आपण स्वच्छ ठेवायचं, क्लीन ठेवायचं, प्लॅस्टिकच्या बॉटल्स टाकायच्या नाहीत. आणि हो, माझ्यासोबत कनेक्टेड राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ उमाकांत.